तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। मान्य सौ सुरेखा ताई कलुवर्णे, मान्य सौ सुनीता नागणेजी, मान्य सौ कल्पना गडदेजी, मान्य सौ दीपाली पाटील, मान्य सौ पूजा शिंदेजी, मान्य सौ वेणुबाई रोकडेताई, मान्य सौ मनीषा कुंभार साहेब, नंतर धनश्री मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, सद्गुरू सीताराम महाराज साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ आणि सीताराम महाराज अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मंगळवेढा याचे सर्व सन्मान्य सदस्य आणि सर्व सन्मान्य उपस्थित, मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते। महाआरोग्य शिबिर आणि आजचा हा धनश्री महिला पतसंस्थाचा 25 वर्षाचा रौप्य महोत्सव आणि धनश्री मल्टीस्टेटचा तपपूर्ती समारंभ, तसंच मला सांगायला आनंद वाटेल की आई दादांच्या लग्नाला सुद्धा 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ती सुद्धा एक गोल्डन ज्युबिलीचा हा एक इथे अतिशय चांगला योग आलेला आहे। आणि या सर्वांच्या निमित्तानं ज्या वेळेला एक कार्यक्रमाचं आयोजन करायचं ठरलं त्यावेळेला ही गौरव समिती गठीत झाली। गौरव समितीतल्या सर्वांनी हा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं। त्यावेळेला असं सांगावंसं वाटतं की एक सुंदर पहाट असते, एक रम्य पहाट चालू असताना एका दिवसाचा जन्म होतो। कोळी उन्ह या धरतीशी खेळू लागतात तसं बालपण खेळायला सुरुवात होते, पण काही जणांच्या आयुष्यामध्ये बालपण तितकं खेळकर नसतं। त्या बालपणाला काही धारदार काठ असतात की त्या धारदार काठेला धरून त्या माणसांचं बालपण खडतर बालपण तारुण्याकडे जायला लागतं। जसजसं कोवळं ऊन कडक व्हायला लागतं, उन्हाच्या तिरिपीत अंग भाजू लागतं, तरी सुद्धा त्या उन्हाची कदर न करता हे आयुष्य पुढं पुढं सरकत राहतं, तरुण होत राहतं आणि ऐन तरुणामध्ये ऐन 20-25 मध्ये आयुष्याचा आनंद तारुण्याचा घ्यायच्या ऐवजी कर्तव्याचा भार घ्यायचा आणि सामाजिक बांधिलकी, कौटुंबिक बांधिलकी आणि आत्मनिर्भरपणा या सर्व गोष्टींना घेऊन स्वतःचं आयुष्य समृद्ध करता करता लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करायचा, लोकांच्या आयुष्यामध्ये सुखशांती समाधान द्यायचं व्रत हाती घ्यायचं आणि अशा पद्धतीने या प्रखर उन्हातून आपला खडतर प्रवास पूर्ण करून ज्यावेळेला सांजेची साहूल लागते, थोडीशी ऊनं सौम्य होतात आणि सुंदरशी रम्य सायंकाळ सुरू होते, अशा वेळेला मग आई अंगणामधल्या तुळशीला दिवा लावते आणि हळूच म्हणते की शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते। तद्वतच त्या स्नेहाने आई आणि दादांचं आयुष्य लहानपणापासून तरुणपणामध्ये आणि तरुणपणापासून या रम्य सायंकाळी अशा पद्धतीनं जात गेलं। त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ही व्रत हे त्यांचे विचार सांभाळत गेले आणि आयुष्याच्या संध्याकाळी आरोग्याची शुभं करोति म्हणत असताना आपलं आरोग्य चांगलं ठेवून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या महाआरोग्य शिबिराचं आयोजन करत असताना आई दादांना कदाचित मला असं म्हणावंसं वाटतं की आई म्हणजे शोभा आणि दादा म्हणजे शिवाजीराव, तर दादांच्या या आयुष्यामध्ये जर शोभा कोणी आणली असेल, दादांचं आयुष्य समृद्ध आणि शोभिवंत कोणी केलं असेल तर ते आईने केलं आणि म्हणून आई आणि दादांचं हे नाव अतिशय सुयोग्य आहे दोघांच्या एकमेकांच्या कारकिर्दीसाठी। आणि म्हणून मला नेहमी म्हणावं वाटतं की आई नुसती शोभाच नाहीये तर ती दादांची शक्ती आहे आणि आई आणि दादांची म्हणजे शिव आणि शक्ती ह्या दोघांनी मिळून हे काम करत राहिले। ह्या कामाचं त्यांनी जो गाडा समोर ओढत नेला त्याला एक दिवशी विजय प्राप्त झाला आणि धनश्रीच्या रूपाने लक्ष्मी त्यांच्या आयुष्यात आणि सर्वांच्या आयुष्यात आली। आणि जसं मी मगाशी म्हणलं की संध्याकाळी तुळशीच्या समोर दिवा लावताना आई शुभं करोति म्हणते, त्याचप्रमाणे आयुष्याचा विजयाचा रथ मिळवताना धनलक्ष्मी जेव्हा ती धनश्रीच्या रूपाने तिच्या आयुष्यामध्ये येते त्याच वेळेला स्नेहदीप म्हणजे जिव्हाळा
जिव्हाळ्याची ज्योत तिने सर्वांच्या मनामध्ये लावली आणि इतकी माणसं जोडली व भरपूर माणसं अजून येणार आहेत या आरोग्य शिबिराचा फायदा घेणार आहेत, पुढच्या सर्व कार्यक्रमाचा फायदा घेणार आहेत। पण हे होत असताना तिने जी जिव्हाळ्याची ज्योत म्हणजे स्नेहदीप ह्या आई लोकांच्या आयुष्यामध्ये जोडला आणि एक सुंदर सुयोग त्यांच्या आयुष्यामध्ये आला की अर्जुनासारखी एकाग्रता तिने ह्या धनश्री परिवाराच्या कामामध्ये ठेवली आणि आजचं यशाचं शिखर तिने गाठलंय। आणि अशा प्रकारे आईचा धनश्री परिवार, सीताराम परिवार आणि काळुंगे परिवार परिपूर्ण होतो आणि मग संध्याकाळी परमेश्वरासमोर नतमस्तक होताना तो आई दादांच्या दीर्घायुरोग्या बरोबरच सर्व समाजाचं आरोग्य कसं चांगलं राहील म्हणून एका आरोग्य शिबिराची निर्मिती करतो। आणि हे करत असताना आमच्या जन्माच्या आधी सुद्धा दादांच्या आयुष्यामध्ये जे आदरणीय सावंत कुटुंबीय आलं, ज्या सावंत कुटुंबियामधले मोठे आबा म्हणतो आम्ही त्यांना, त्या आबांच्या बरोबरीने माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत साहेब आणि आज या राज्याचे जे आरोग्य मंत्री आहेत आदरणीय प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब, हे सर्वजण म्हणजे दादांच्या जीवातले जीव आहेत। आणि या सर्वांनी त्यांची मैत्री, त्यांचा जिव्हाळा, त्यांचा स्नेह, त्यांचं प्रेम आजपर्यंत काळुंगे कुटुंबियांवरती सातत्यानं जपलेलं आहे, नैवे वाढवलेलं आहे। ह्या शिबिराचं आयोजन करायचं दादांच्या डोक्यात आल्यावर खरं तर मी डॉक्टर असून मी म्हणलेलं दादा खूप अवघड काम आहे, कसं करायचं, परंतु प्राध्यापक शिवाजीराव सावंत साहेब ज्यांना आम्ही दाजी म्हणतो त्यांनी दादांना सांगितलं की काळजी तुम्ही करू नका, सगळं नियोजन आयोजन मी करतो। आणि अक्षरशः शब्दशः त्यांनी पहिल्या दिवसापासून नियोजनाच्या आधीपासून आणि प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत आणि आता उद्घाटन करेपर्यंत मोठ्या भावासारखं आम्हाला मार्गदर्शन केलं, स्वतः त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली सहभाग घेतला आणि केवळ त्यांच्या मार्गदर्शनामुळे आजचं हे शिबिर आम्ही आज इथे घेऊ शकतो आहोत। याचा लाभ निश्चितपणे भरपूर लोक घेणार आहेत। आज सावंत कुटुंबीय म्हणजे महाराष्ट्रामधले एक अतिशय मोठं कुटुंब आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काळुंगे परिवार सुद्धा त्यांच्या सहकार्याने आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करते आहे। त्यांचं प्रेम असंच आमच्या कुटुंबावरती अखंड राहावं ही मी आज परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते। खरं तर पंढरीची वारी ही आपल्या महाराष्ट्राचं वैभव, पण या पंढरीच्या वारीला आरोग्याची वारी करणं आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये तिची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचं अतिशय मोठं महान सत्कर्म प्राध्यापक शिवाजीराव सावंत साहेब आणि प्राध्यापक मंत्री महोदय प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब या आणि त्यांच्या अखंड कुटुंबियांनी अनिलजी दादा सावंत साहेब या सर्वांनी मिळून या पंढरपुराची आणखीन एक नवीन ओळख करून देण्याचं काम केलेलं आहे। त्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान वाटतो। आणि या सर्व गोष्टी करत असताना आईदादांनी महाआरोग्य शिबिर घेण्याचं ठरवलं। त्याचबरोबर दुपारी महिलांचा जो रौप्य महोत्सवाचा महिला पतसंस्थेचा रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त महिलांचे अनेक स्पर्धा घेण्यात आल्या। त्या स्पर्धा, त्यांचं बक्षीस वाटप, महिलांचं कौतुक, अनेक चेअरमन, महिलांचा सत्कार अशा विविध अंगाने आजचा दुपारचा कार्यक्रम होणार आहे। आणि संध्याकाळी आपल्या 25 वर्षाच्या खडतर परिश्रमानंतर काही मनाला थोडासा विरंगुळा व्हावा म्हणून एक सांस्कृतिक कार्यक्रम तो सुद्धा आयोजन करण्यामध्ये आदरणीय शिवाजीराव सावंत साहेबांचा मोठा हात आहे। आणि या पद्धतीने आजचा दिवसभराचा हा कार्यक्रम होणार आहे। आणखीन 2 दिवसाचा कार्यक्रम भरगच्च पद्धतीने इथे होणार आहे, परंतु सन्माननीय पाहुण्यांना वेळ कमी आहे म्हणून माझं लांबलेलं प्रास्ताविक मी थोडस संपवते आणि पुन्हा एकदा आपले या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असलेले सन्माननीय पाहुणे माननीय आमदार समाधानजी दादा आवताडे साहेब यांना मी धन्यवाद देते की ते त्यांच्या वेळात वेळ कार्यक्रम काढून या कार्यक्रमास आले आणि त्यांचा थोडा मी जास्त वेळ घेतला, परंतु आमदार साहेब आपल्या समोर जे काही चालू आहे ते सांगणं आणि या कार्यक्रमासाठी सर्वांनी ज्यांनी मदत केली त्यांच्याबद्दल उल्लेख करणं हे माझी जबाबदारी होती, ती मी पार पाडली। आणि पुढच्या कार्यक्रमाचं आयोजन मी आयोजकांकडे देऊन माझ्या वाणीला इथंच विराम देते। धन्यवाद।